चला तर आज मी सर्वांच्याच आवडीची पारंपरिक अशी उंबरहंडीची रेसिपी दाखवणार आहे। तर हे पहा, मी त्यासाठी कांदा आणि खोबरं असं बारीक कापून घेतलेलं आहे। आता खोबरं तव्यावर न भाजता मी असं जाळीमध्ये भाजून घेते, जेणेकरून भाजीला असा काळा रंग येईल आणि छान सुरेख चव पण येते। अशा पद्धतीने मी थोडंसं खोबरं असं भाजून घेते। हे पहा, उंबरहंडी म्हटलं की सर्वांच्याच आवडीची, त्यासाठी मी मुद्दामून अशी ही आजची रेसिपी बनवलेली आहे। हा तवा आपण असा लाल रंगाचा भाजून घेतोय तव्यावर। आता हा कांदा भाजून झाल्याच्या नंतर मी ते खोबरं अगोदर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आणि आता खोबरं बारीक झाल्याच्या नंतर त्याच्यात थोड्याशा लसूण पाकळ्या टाकून घेतल्या आहेत। त्याच्यातच तो भाजलेला कांदा देखील बारीक करून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये थोडेसे फुटाणे टाकणार आहे मी, भाजीला घट्टपणा आणि चव पण वेगळी छान लागते। हे आहे आपली बेडगी मिरची, थोडीशी भाजीला रंग येण्यासाठी सुरेख त्याच्यामध्ये खसखस टाकून घेतलेली मी आहे। हे आहे थोडेसे तीळ। आता हे सर्व एकत्र छान असं बारीक करून घेणार आहे मी। आता हा भाजीचं वाटण झालं आणि आता हे आपल्या उंबर भाजीमध्ये उंबरांमध्ये भरण्याचं सारण, त्यासाठी मी हे तीळ सेपरेट भाजून घेतले आहेत सारणासाठी। त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतोय आपण। तर उंबराच्या सारणामध्ये मी काय काय टाकते पहा, थोडेसे लसूण पाकळ्या, थोडीशी हळद, लाल जिरी, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी लाल चटणी टाकून घेऊयात आपण। आणि हे संपूर्ण असं एकजीव होण्यासाठी खूप छान चव देतं। हे एकजीव होण्यासाठी आता आपण मिक्सरवरून बारीक करून घेणार आहोत। आता हे पिठामध्ये टाकायचा मसाला आहे, लसूण, जिरी, मीठ, हळद आणि चवीप्रमाणे चटणी आपल्या आपल्या आवडीनुसार घेऊ शकता। आता हे पिठातलं टाकण्याचं मसाला आहे, आपण जे पीठ मळणार आहोत उंबर भाजीचं, त्यासाठी हा मसाला मी सेपरेट तयार करून घेतलेला आहे। आणि आता याच भांड्यामध्ये आपण उंबराच्या सारणाचे तिळण ते बारीक करून घेणार आहोत। आता हे तीळ बारीक करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकते, जेणेकरून तीळ आपले शेंगदाण्यासोबत बारीक होत नाहीत। संपूर्ण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत आपण। आता हे बारीक करून झाले। आता आपण पीठ मळण्याची क्रिया पाहतोय। ह्याच्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय, मुद्दामून पिठाला चिकटपणा येण्यासाठी। आणि हे आहे बेसन पीठ। गव्हाचं पीठ नक्की टाका त्याच्यात थोडंसं। आणि तो बारीक केलेला मसाला आता आपण याच्यात हे पीठ मळून घेणार आहोत। आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता आपण उंबर भाजीचा रस्सा करून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवून त्याच्यात तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे तडतडू दिलेत, त्याच्यामध्येच थोडा तेजपत्ता टाकलेला आहे आणि अंबारी मिर्च पावडर, लाल चटणी मसाला आणि आपला घरगुती काळा मसाला थोडासा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। आणि ते जे वाटण केलेलं होतं आपण, कोथिंबीर टाकलेली आहे। आता ते वाटण याच्यामध्ये आपण छान असं ओतून घेऊया। आणि नेहमीप्रमाणेच मी भाजीला गरम पाणी टाकून भाजीचं प्रमाण आपल्या ह्याच्यानुसार वाढवून घेऊया। आणि आता मी उंबर भरण्यासाठी हे गोल गोल लाट्या केलेल्या आहेत, गोळे केलेले आहेत हे गोल गोल। आता हे आपण गणपतीचे जसे मोदक करतो त्या पद्धतीने हे भरून घेतलेले आहेत मी। उंबर भाजी ही खूप अवघड नाही आहे, पण करण्यासाठी कंटाळा येतोच खरंच। पण तरी देखील तुम्ही जर का अशी बनवलीच तर बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या जेवणाचा आनंद हा नक्कीच वेगळा असतो। त्याच्यामुळे मी तर संपूर्ण पदार्थ घरीच बनवते आणि घरच्या जेवणाचा आनंद घेते। आजकाल बाहेरचे जे आपण ऑर्डर वगैरे मागून घेतो, त्या ऑर्डर पण आपल्या मनानुसार जरी चवीला छान असतील तरीही पूर्णपणे असे भेसळच वापरली जाते संपूर्ण ह्याच्यामध्ये खाद्यपदार्थांमध्ये। त्याच्यामुळं आपण शक्यतो तर घरीच बनवून खाण्याचा प्रयत्न करावा। ही पहा, उंबर भाजी आपली तयार आहे। अशाच नवनवीन पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आमच्या संकल्प सिद्धी टिफिन सर्व्हिसला एकदा नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा।
बाय बाय.